त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी संवादाचे आयोजन. मराठी ही अत्यावश्यक भाषा, मराठीसाठी पर्याय नको, शिक्षकांची मागणी. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठीत समितीचा संवाद आज नागपुरातील नियोजन भवनात पार पडला. या संवादात शिक्षणतज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत आणि आंदोलक यांनी आपली मते मांडली. ही बैठक डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर वामन केंद्रे आणि डॉक्टर अपर्णा मॉरिस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संवादादरम्यान मराठी भाषेला अत्यावश्यक भाषेचा दर्जा द्यावा आणि तिला पर्याय ठेवू नये अशी ठाम भूमिका अनेक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींनी व्यक्त केली. ज्युनियर कॉलेज येथे पर्यवेक्षिका आहे. माझ्या मते त्रिभाषा सूत्रीमध्ये पहिली वर्गापासून ते 12वीपर्यंत किंबहुना बालवाडी ते 12वीपर्यंत मराठी ही अत्यावश्यकच असायला पाहिजे. माध्यम कोणतंही असो, मराठी भाषा हिला पर्याय नको. आणि ज्या दुसऱ्या 2 भाषा आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचं संधी द्यावी भाषा निवडीची. कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 भाषा आपण 12वीपर्यंत पर्याय म्हणून उपलब्ध करून दिलेल्या आहे. मग जर आपण बहुभाषिक करतो म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये इंग्रजी, हिंदी असा पर्याय न देता विद्यार्थ्याला जी आवडेल त्या 2 भाषा घेऊ देण्याची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी. 16 भाषा आज महाराष्ट्रात आपण शिकवतो, 3 गटांमध्ये शिकवतो. अभिजात भाषा, त्याच्यानंतर आधुनिक भाषा आणि परकीय भाषा, या 3 भाषा आपण शिकवत असतो. या 3 गटात जितक्या आपल्याला भाषा आहे त्यातली विद्यार्थ्याला जी जवळची वाटेल त्या 2 भाषा त्याला कुठल्याही स्तरात घेण्याची संधी द्यावी. यामध्ये कंपल्सरी हिंदी करू नये. कारण आजचा म्हणजे जो काही आजचा दिवस आहे किंवा समाज आहे त्याच्यामध्ये हिंदी शिकायची खरं गरजच नाही आहे. कारण हिंदी तशीच येते. कार्टून नेटवर्क बघून, टी व्ही बघून, सोशल मीडियावरून त्यांना हिंदी भाषा तशीच बोलता येते. भाषा हे संवाद साधायचं जर माध्यम म्हटलं तर हिंदीला वेगळं शिकवण्याची गरज नाही आहे. त्यामुळे मुलाला एखादी शास्त्रशुद्ध दुसरी भाषा शिकण्याची संधी देण्यात यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ते मी त्या समितीसमोर सुद्धा मांडलेलं आहे. त्यांनी ते नोंदवून घेतलेलं आहे. धन्यवाद. ना बडवाई, मुख्याध्यापक, नूतन भारत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकरनगर, नागपूर. आज इथे त्रिभाषा सूत्र जे लागू करणार आहे महाराष्ट्र शासन किंवा लागू करण्याचा ज्यांचा विचार होता त्याची एक समिती इथे आलेली आहे. आमचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे आणि जो मुलगा आपल्या मातृभाषेत जितक्या चांगल्याने शिकू शकतो किंवा आपले विचार, भावना व्यक्त करू शकतो ते इतर कुठल्याही भाषेत करू शकत नाही. म्हणून त्यांचं प्रायमरीपर्यंतचं एज्युकेशन किंवा शिक्षण हे मातृभाषेतूनच असावं. म्हणजे वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 पासून इंग्रजी ही सोबत भाषा द्यावी. कारण जागतिक स्तरावर संवादाचं साधन म्हणून इंग्रजी ही या म्हणजे काळात असायलाच हवी, माहीत असायला हवी किंवा बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला, समजायला हवं म्हणून इंग्रजी द्यावं. पण वर्ग 8पर्यंत ही ज्ञानभाषा ही मराठीत असावी असं आमचं मत आहे किंवा माझं मत आहे. आणि 9 आणि 10 आणि पुढे मग त्याला इंग्रजी माध्यम घेऊ शकेल तो किंवा हायर इंग्रजी हा पर्याय जर मराठी माध्यमांच्या शाळेला दिला तर मराठी माध्यमांच्या शाळा देखील वाचतील आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडतील असं आमचं मत आहे. आणि जेव्हापर्यंत आपली भाषा त्यांना कळणार नाही तोपर्यंत आपली संस्कृती, आपली परंपरा या गोष्टी त्यांना समजणार नाही. कुठेतरी हा आत्ता या काळात विद्यार्थी याच्यापासून दूर जात आहे असं जाणवत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स घराघरात येत आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे की हिंदी ही भाषा आज तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं, राष्ट्रभाषा आहे, नक्कीच आदर आहे. पण ती सक्तीने शिकवायची वर्ग पहिल्यापासून गरज नाही. जे आता त्रिभाषा सूत्र सुरू आहे त्याप्रमाणे चालू द्यावं ते आणि विद्यार्थ्यांना अजून काही अधिक भाषा शिकण्याचे एक ऑप्शन द्यावेत. सक्ती करू नये.
त्यांना त्यांच्या आवडीने शिकू द्यावं असं आमचं मत आहे. धन्यवाद. संवादाचं आयोजन इथे करण्यात आलेलं होतं. काय नेमके मुद्दे इथे मांडण्यात आले तर काय सांगा, काय मागणी? शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं प्राथमिक शिक्षणापासून तर माध्यमिक शिक्षणापर्यंत भाषेत त्रिभाषा रचना असावी, द्विभाषा रचना असावी, कशा रीतीने असावी याबद्दल समाजामध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये अनेक विषयांवर विवाद निर्माण झाले होते. त्याचं एक सर्वसमावेशक त्यातून मार्ग निघावा याकरता म्हणून राज्य शासनाने त्रिभाषा समितीचं गठन केलेलं आहे. या समितीने आज नागपूर इथे भेट दिली आणि त्यानिमित्ताने समाजातल्या विविध घटकांनी या चर्चेमध्ये भाग घ्यावा आणि आपलं मत मांडावं याच्याकरता सर्व लोक या ठिकाणी आले होते. मीही या ठिकाणी आज शिक्षणाधिकारी यवतमाळ म्हणून या चर्चेमध्ये सहभागी झालो होतो आणि माझा जो काय गेला 31 वर्षाचा शिक्षणातला अनुभव आहे, भाषा शिक्षक म्हणून जे काम केलं आहे त्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्र समिती कशी असावी याबद्दल आम्ही चर्चेमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. त्यातून जे काय समिती निर्णय किंवा शिफारशी शासनाला करेल त्यानुसार शासन योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये एकसूत्रता आणि सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी होईल असं धोरण आखेल त्याकरता आज ही समितीचं नागपुरामध्ये कामकाज करण्यात आलं. मी रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ. बैठकीत सहभागी झालेल्यांनी स्पष्ट मत व्यक्त करताना सांगितले की हिंदी भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता नाही, कारण आजच्या काळात विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदीचा नैसर्गिक संपर्क मिळतो. त्यामुळे हिंदीऐवजी इंग्रजी भाषा 5वी वर्गानंतर शिकविणे अधिक उपयुक्त ठरेल, असे मतही शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांनी मांडले. समितीच्या विविध शिक्षकांची आणि विविध नागरिकांची प्रतिक्रिया घेतली आहे. काय आज समोर आले आहे मुद्दे काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे त्रिभाषा समिती, त्रिभाषा धोरण समितीच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही वेबसाईट तयार केलेली आहे आणि त्या वेबसाईटवर 4 प्रकारच्या प्रश्नावली आहेत. म्हणजे एक मराठी माध्यमातल्या शाळांसाठी, एक इंग्रजी माध्यमातल्या शाळांसाठी, एक हिंदी माध्यमातल्या शाळांसाठी आणि एक इतर सगळ्या माध्यमातल्या शाळांसाठी, आणि एक मतावली आहे. आता ज्या प्रश्नावली आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देण्याच्या आहेत. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस टाईप प्रश्न आहेत आणि मतावली जी आहे त्याच्यामध्ये उत्तरं, निबंधासारखी उत्तरं द्यायची आहेत. हे तर आम्ही केलंच आहे आणि त्यावरती लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यावरती सूचना करत आहेत. परंतु आम्ही त्याच्यावर न थांबता आम्ही महाराष्ट्रभर 8 वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याची सुरुवात आज आम्ही नागपूरपासून केलेली आहे. आणि आज आम्ही सकाळी 11 वाजेपासून आत्तापर्यंत अनेक लोकांशी संवाद साधला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद मिळाला. आणि ही पहिलीच बैठक होती जनसंवादाची, प्रत्यक्ष जनसंवादाची, आणि सुरुवात खूप चांगली झालेली आहे. 2 कुलगुरू होते. मराठी भाषा विद्यापीठ जे आहे त्याचे कुलगुरू आले होते, नागपूर विद्यापीठाचे पूर्वीचे कुलगुरू आले होते, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ आले होते. मग त्यात काही शिक्षक होते, प्राचार्य होते, मुख्याध्यापक होते आणि शिक्षण विभागातले अनेक अधिकारी होते. त्याचबरोबर काही राजकीय नेते आले होते, म्हणजे पूर्वीचे पदवीधर आमदार, आत्ताचे आमदार आणि मनसेचे काही नेते तेही आले होते इथे प्रतिनिधी. त्यामुळे खूप लोकांशी संवाद साधता आला आणि मला अतिशय आनंद वाटतो की लोकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे त्रिभाषा सूत्राबद्दल तर लोक बोललेच आणि सगळ्यांनी अधोरेखित केलं. मातृभाषेमधून शिक्षण देणं कसं महत्त्वाचं आहे ते सगळ्यांनीच अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर हिंदीचा आणि इंग्रजीचा कधीपासून ती करावी याबद्दल वेगवेगळी मतं मांडण्यात आलेली आहे की मराठी तर असणारच आहे, त्याला सगळ्यात जास्त महत्त्व मराठीलाच अर्थात आहे मातृभाषा म्हणून. परंतु मातृभाषेबरोबर ज्या आणखी 2 भाषा असणार आहेत त्यामध्ये इंग्रजी असणार आहे, त्यामध्ये हिंदी असणार आहे आणि
लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत की इंग्लिश भाषा कधीपासून शिकवण्यात यावी किंवा हिंदी भाषा कधीपासून शिकवण्यात यावी किंवा हिंदीला विकल्प काय असावा, पर्याय काय असावा, याबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडण्यात आली. आणि मला मुद्दाम सांगावं वाटतं की इथे इतका उत्तम प्रतिसाद होता की लोकांनी या समितीच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन शिक्षकांच्या जे इतर समस्या आहेत त्याकडे सुद्धा लक्ष वेधलं. उदाहरणार्थ शिक्षकांना शिकवण्याचं सोडून इतर जी कामं करावी लागतात त्याच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांना शिक्षणाचं काम पूर्ण जितकं झोकून देऊन करता येईल तितकं करता येत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की इंग्रजी भाषेला विना अनुदानित इंग्रजी भाषांच्या शाळांना खूप मोठ्या प्रमाणावर परवानगी दिल्यामुळे मराठी शाळांचं खूप नुकसान होतं आहे आणि गल्लोगल्ली या शाळा ज्या आलेल्या आहेत इंग्रजी शाळा विना अनुदानित त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर परवानगी दिलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की मराठी शाळा विद्यार्थी संख्या कमी होते आहे, मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी याकडेही लक्ष वेधून घेतलं की या ज्या विना अनुदानित इंग्रजी शाळा आलेल्या आहेत त्यामध्ये जे नियंत्रण असायला पाहिजे ते नियंत्रण नाही, त्यामुळे शिक्षकांची गुणवत्तासुद्धा कमी आहे. आता हा आमचा विषय नाही, या समितीचे हे विषय नाहीत, तरीसुद्धा मला मुद्दा जो सांगायचा आहे तो असा की समितीशी संबंधित विषयावरतीच चांगल्या प्रकारे फीडबॅक त्यांनी दिलाच, परंतु त्याचबरोबर इतरही समस्या मांडल्या आणि त्या समस्या आमच्या रिपोर्टमध्ये त्या प्रतिबिंबित कशा होतील याकडे आम्ही विशेष लक्ष देणार. याचबरोबर समितीला काही विरोध सुद्धा होता काही स्तरातून, त्याला कशा पद्धतीने बघता? नाही, विरोध असा नाही. हे पहा, समितीला विरोध जो झालेला आहे तो गैरसमजातून झालेला आहे. दोन कारणाचं झालेलं आहे. पहिलं कारण काय? पहिलं कारण त्यांनी असं दिलं की हिंदी ही लादण्याचा प्रयत्न आहे. तर मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की हिंदी लादण्याचा कुठलाही प्रयत्न इथे अभिप्रेत नाही. आता आम्ही जे करणार आहोत अजून केलेलं नाही ते आम्ही करणार आहोत असं समजून विरोध करायचा म्हणजे हा विरोधासाठी विरोध आहे. जे मला माहिती नाही मी काय रेकमेंड करणार आहे ते यांना माहिती आहे की मी काय रेकमेंड करणार आहे अहवालामध्ये. हे चमत्कारिक आहे, आश्चर्यकारक आहे. आणि जे पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय जो होता तो निर्णय माशेलकर कमिटीच्या अहवालावर आधारित होता. तो 2021 साली झालेला निर्णय होता. माशेलकर समितीचा अहवाल 2021 सालचा होता. त्यानंतर 4 वर्ष काही झालं नाही. यावेळी या सरकारने निर्णय घेऊन ज्यावेळी तो जाहीर केला त्यावेळी मग गदारोळ झाला आणि तो निर्णय आता परत घेण्यात आलेला आहे. आणि आमची ही समिती ठरवणार आहे, म्हणजे रेकमेंड करणार आहे, शिफारस करणार आहे की कोणती भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करावी. राष्ट्रीय धोरण जे आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या अनुषंगानं ज्या 3 भाषा आपल्याला शिकवायच्या आहेत त्या पूर्ण शालेय अभ्यासक्रमात शिकवायच्या आहेत. असं कोणी म्हटलेलं नाही की पहिलीपासून शिकवल्या पाहिजेत. परंतु माशेलकर कमिटीने जो निर्णय शिफारस केली होती आणि ती त्यावेळी सरकारने स्वीकारली होती त्याची अंमलबजावणी करायला विरोध होतो आहे, म्हणून तो GR मागे घेण्यात आलेला आहे. आता हिंदी लादण्याचा पहिलीपासून लादण्याचा कुठलाही प्रयत्न आहे. त्रिभाषा सूत्र म्हटलं आहे, त्रिभाषा सूत्राला जो विरोध होतो आहे, त्रिभाषा सूत्र ही नवीन गोष्ट नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून त्रिभाषा सूत्र चालूच आहे. 3 भाषा आताही त्रिभाषा सूत्र आहेच की. मराठी, हिंदी आणि इंग्रजी आणि हिंदीला पर्याय म्हणून इतर अनेक भाषा हे सूत्र आहेच. त्यामुळे त्यात बदल कसे करायचे आणि भविष्याकडे जात असताना यामध्ये कशा प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत याचं दिग्दर्शन करावं म्हणून ही समिती आहे. आणि त्या समितीला जो फीडबॅक मिळतो आहे तो आणि तज्ज्ञांची मतं याचं एकत्र करून आम्ही आमचा अंतिम अहवाल देणार आहोत. त्यातून सगळं चित्र स्पष्ट होईल. आणि मी तुम्हाला सांगतो की हा अत्यंत महत्त्वाचा अहवाल आहे, कारण आज मितीला 2,12,00,000 विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत आणि पुढची अनेक वर्ष हा अहवाल हा कार्यान्वित राहील अशी माझी अपेक्षा आहे. याचा अर्थ 30 ते 40 कोटी विद्यार्थ्यांचं, बालक बालिकांचं भवितव्य घडवण्याचा किंवा बिघडवण्याचा
परिणाम या अहवालाचा होणार आहे. तर तो घडवण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त चांगला परिणाम व्हावा या दृष्टीने, या हेतूने कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये न आणता, कुठल्याही प्रकारचं दडपण येऊ न देता आम्ही प्रामाणिकपणे हा अहवाल सादर करणार आहोत. आपण हा अहवाल कधीपर्यंत सादर कराल? 5 डिसेंबर ही तारीख मला दिलेली आहे, परंतु मला असं वाटतं की तो आणखी थोडासा पुढे जाऊ शकेल, कारण त्यावेळी असं ठरलं नव्हतं की आम्ही एवढ्या ठिकाणी जाणार आहे. 8 ठिकाणी जाणार आहोत आम्ही. आणि आता तर मध्ये दिवाळीचा कालखंड येतो आहे. दिवाळीनंतर आम्ही इतर ठिकाणी जायला सुरुवात करू आणि इतर ठिकाणी आमची शेवटची भेट आहे ती मला वाटतं 25 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत अहवाल होण्याची शक्यता कमी आहे. थोडासा मागे पुढे होऊ शकेल, परंतु त्याला शासनाची संमती आहे. अहवाल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा करून कसा द्यावा याबद्दलचा अहवाल आहे आणि तो आम्ही करणार. कुठल्याही दडपणाला बळी न पडता तो करणार. याच्याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावं असं मी आग्रही प्रतिपादन करत आहे. समितीने सर्वांच्या मतांची नोंद घेत राज्यात लागू होणाऱ्या त्रिभाषा धोरणासाठीच्या शिफारसींची मांडणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संवादातून मराठीच्या स्थानाबाबत जागृतता आणि भाषिक स्वाभिमानाचा संदेश देण्यात आला. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।